अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या घरावर कधीतरी कोणाची वाईट नजर पडते तर आपल्या घराला दृष्ट लागते. जशी आपल्या माणसांना दृष्ट लागते तशीच आपल्या घराला पण दृष्ट लागते. कारण बघा, घरात जर काही दृष्ट लागली तर आपल्या अचानक वस्तू घरात बंद पडतात. कोणाला तरी आजार पण येतं, तर हे आपल्या घरामध्ये लागलेली लोकांची वाईट नजर असते, दृष्ट लागलेली असते. तर आपण सहज म्हणतो, की आपल्या घरामध्ये तर कोणीच आलं नाही, पण कसं काय नजर लागली? पण एखादं जरी नकळत माणूस बाहेरून जाता-जाता सुद्धा घरात जर डोकून त्याचं लक्ष गेलं, तर ती आपल्या घराला वाईट दृष्ट लागते त्याची. आणि आपण एखादेवेळेस कार्यक्रम करतो आपल्या घरामध्ये, तर तेव्हा आपल्या घरामध्ये म्हणजे असे बरेचसे लोकं येतात. तर त्या लोकांची नजर कशी हे आपल्याला माहिती नसतं आणि नकळतच त्यांची नजर कुठल्या वस्तूवर पडली, काय पडली, तर बघा त्या काही-काही काचेच्या वस्तू असतात, तर त्याला आपोआपच तडा जातो. आपण म्हणतो, "अरे, ही आत्ताच वस्तू चांगली होती, याला कसं काय तडा गेला?" तर ती ही लोकांची नजर असती. तर वाईट नजर असती, तर ती काच सुद्धा सहन करू शकत नाही, तर तो काच तडा जातो. आणि माणसं सुद्धा बघा, दृष्ट लागले की अचानक आजारी पडतात. आपण म्हणतो, "याला दृष्ट लागली, याला ताप आलाय, याचं डोकं दुखतंय अचानक." तर हे अशा वाईट लोकांची नजर आपल्या घराला लागू नये म्हणून, आपल्या म्हणजे व्यक्तींना लागू नये म्हणून आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय म्हणजे आपल्या घरात जर आपण जेव्हा कार्यक्रम करतो किंवा आपल्याला एरवी सुद्धा आपल्या समजा घरामध्ये, तर आपल्याला 7 मोसंब्या आपल्या अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत, की आपल्याकडे ज्या दिवशी समजा कार्यक्रम आहे आणि आता त्या दिवशी आपल्याकडे 40-50 लोकं येणार आहेत. आता ते 40-50 लोकं येणार आहे, त्यातली कोणत्या लोकांची नजर कशी आहे हे आपल्याला माहिती नसतं. कारण कधी-कधी काही लोकांना चांगलं सुद्धा कोणाचं देखवत नसतं. घरातल्या कोणाची प्रगती देखवत नसते. तर मग अशा वेळेस आपल्या घराला दृष्ट लागते. तर मग आपण त्याच्यासाठी उपाय म्हणजे तर आपल्याला हे 7 मोसंब्या घ्यायच्या आहेत आणि त्या 7 मोसंब्या आपल्याला अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत, की जो काही माणूस येईल त्याची पहिली नजर त्या आपल्या मोसंबीवरच पडेल अशी. तर बघा, सगळ्यांकडे डायनिंग हॉल असतोच आहे समोर एखाद्या वेळेस. तर तिथं ठेवा किंवा तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि आजूबाजूला तुम्ही फुलं वगैरे काही असं डेकोरेशनचं जरी ठेवलं म्हणजे त्या असं वाटलं नाही पाहिजे, की ह्या समोर कसं काय ठेवलं आहेत? काय आहे? असं पण आपल्याला म्हणजे कोणाला कळलं पण नाही पाहिजे. कारण येणाऱ्याची जर नजर त्या मोसंबीवर पडली, तर सगळी ती म्हणजे वाईट शक्ती ती मोसंबी शोषून घेते आणि जी आपल्या घरामध्ये जी दृष्ट कोणाची वाईट लागू नये, तर ती मोसंबी सगळी शोषून घेतल्यानंतर आपल्या घरात कुठलंही म्हणजे कोणाची दृष्टही लागणार नाही, कोणाला काही आजारपण सुद्धा येणार नाही. तर हे आपल्याला असं मोसंबी ठेवायची आहे आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला ती दुसऱ्या दिवशी ती मोसंबी म्हणजे त्या मोसंब्या आपल्याला कुणी खाऊ नये, म्हणजे गाईनं वगैरे खाऊ नये म्हणून आपल्याला ती एक तर पाण्यात तरी सोडून द्यायच्यात, नाही तर जिकडं कुणी म्हणजे जातच नाही अशा ऑड साइडला टाकून द्यायची आहे ती मोसंबी. तर या 7 मोसंब्या आपल्याला ठेवायच्या आहेत. कारण ह्या 7 मोसंब्या आहेत, त्याच्यात शक्ती असते, की ती वाईट शक्ती शोषून घेण्याची, दृष्ट लागण्याची. कारण कोणाच्या कोण पावलाने कसं येईल आपल्या घरामध्ये, कोणाची नजर कशी हे माहिती नसतं. तर हे असा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी हा साधा सोपा उपाय आहे. आणि दुसरा म्हणजे उपाय अगदी साधा पण म्हणजे सहज सगळ्याला जमेल असा आणि घर किरायचं असू द्या की स्वतःचं घर असू द्या. प्रत्येक घराला जर दृष्ट लागली, तर आता आपण किरायच्या जरी घरात राहत असू, पण आपल्या घराला जर दृष्ट लागली, तर आपल्या घरामध्ये सतत किरकिर होती. म्हणजे कुठल्या ना कुठल्या अडचणी येत राहतात, संकट येतात आपल्याला. पण आपण काय म्हणजे उपाय जर केला, तर किरायचं जरी घर असेल, पण त्याचा त्रास आपल्याला होतोच. म्हणून आपण तिथं किरायच्या घरात जरी असेल, तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्याला अमावास्येच्या आदल्या दिवशी आपल्या घराच्या बाजूने आपल्याला पिवळी मोहरी मिळते. पिवळी मोहरी तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळेल म्हणा, किराणा दुकानात कुठेही मिळून जाईल. तर पिवळी मोहरी आपल्याला ते आपल्या पूर्ण घराच्या म्हणजे अशा काही-काही चौकोन ठिकाणी आपल्याला टाकायची आहे ती पिवळी मोहरी आणि थोडं खडे मीठ टाकायचं आहे त्या मोहरीसोबत. तर हे आपल्याला म्हणजे अमावास्येच्या दिवशी तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जर तुमची कामवाली वगैरे झाडून घेत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण ती सगळी भरून घ्यायची आणि पुडीत बांधून एका बाजूला पाण्यात म्हणा कुठेतरी असंच नेऊन टाकायची आहे. कारण त्याच्यामध्ये जी सगळी नकारात्मक ऊर्जा खेचलेली असते त्या मोहरीमध्ये. मग ती मोहरी आपल्या घराच्या बाजूनं जर काढून आपण टाकून दिली, तर आपल्या घरात प्रसन्न वातावरण तयार होईल, सकारात्मक वातावरण तयार होईल. ही म्हणजे अशी बाधा वगैरे असं काही पण शक्ती कोणाची, कोणाची दृष्ट असते, कोणाला म्हणजे वाटतं की ह्यांचं पुढे जाऊ नये, ह्यांची प्रगती होऊ नये, अशा याची सुद्धा नजर लागत असते घराला. तर आपल्याला नजर म्हणजे ही अशी नजर म्हणजे हे करायची आहे. आणि दुसरा म्हणजे उपाय अगदी साधा सोपा. आपल्या घरावरून आपल्याला 7 वेळा आपल्याला मीठ आणि मोहरी आपण जसं आपल्या म्हणजे बाळांची, मुलांची आपण जशी दृष्ट उतरवतो, तशी 7 वेळा आपल्याला दोन्ही हातामध्ये मीठ मोहरी घेऊन आपल्या घरावर म्हणजे समोरच्या दारावरून 7 वेळा उतरायची आहे आणि आपल्या म्हणजे पाण्यामध्ये, बेसिनमध्ये म्हणा खाली आपल्याला वॉश बेसिनमध्ये सोडून द्यायची आहे पाण्यामध्ये ती पण.
म्हणजे ह्यानी जर आपली दृष्ट काढली तर आपल्या घरावरची दृष्ट निघून आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल. आणि असं हे सगळं झाल्यानंतर मग आपल्या घरामध्ये आपण दिवे लागायचे, धूप, दीप, अगरबत्ती रोज लावायची आहे, कापूर जाळायचा आहे. याने सुद्धा आपल्या घरावर जे काही संकट आलेले ते निघून जातं. घरात प्रसन्न वातावरण, सकारात्मक वातावरण तयार होतं. आणि जेव्हा आपण घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती रोज सकाळ संध्याकाळ दिवे लागायच्या वेळेस केलं तर लक्ष्मी हे ते सुद्धा आपल्या घरामध्ये सतत वास करते आणि देवांची सुद्धा कृपा होते. तर हे असे आपल्याला छोटे-छोटे उपाय आपण सहज करायचे. आता हे कोणाचं वाईट होण्यासाठी आपल्याला उपाय नाही करायचा. फक्त आपल्या घरामध्ये आपलं चांगलं व्हावं, आपल्या घरातली किरकिर कमी व्हावी आणि घर प्रसन्न व्हावं ह्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आणि असं आपण कोणाला दोष पण द्यायचा नाही, की याचीच नजर आहे म्हणून. हे आपल्याला माहिती नसतं. कधी-कधी आपली सुद्धा आपल्या घराला नजर लागते. कारण आपल्याला खूप वाटतं, की नाही माझं घर खूप स्वच्छ आहे. मी खूप म्हणजे टापटीप ठेवते घर. हे असं आपण म्हणतो नेहमी, तर आपली सुद्धा आपल्या घराला नजर लागते. तर त्यामुळं सुद्धा हा उपाय आपण केला तर ही सुद्धा नजर निघून जाते. तर आपण कोणाला दोष द्यायचा नाहीये आणि कोणाला म्हणजे कोणावर आरोप पण करायचे नाही, की हे येऊन गेला म्हणून असं झालं. तसं काय असं काहीच नाहीये. फक्त आपण आपले हे उपाय आपलं घर चांगलं होण्यासाठी, आपल्या घरातले संकट निवारण होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर तुम्ही हे अमावास्येला मोहरीचा उपाय करायचा आहे आणि जेव्हा आपल्या घरावरून उतरताल तेव्हा तुम्ही कोणालाही न बोलता आपलं गपचूप उतरायची आणि आपल्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडून द्यायची. जिथं म्हणजे वॉश बेसिनमधून आपल्या ती पाण्यामध्ये निघून जाईल किंवा तुम्हाला वाहत्या पाण्यात जर असेल तुमच्या जवळपास तर तिथे तुम्ही सोडू शकता ती मोहरी वगैरे. हे असं आपल्याला फक्त दृष्ट काढायची घराची, दुसरं काहीही नाही. तुम्ही हे असं नेहमी करू शकता आणि नेहमी तुम्हाला वाटते आपल्या घराला दृष्ट लागली, काही किरकिर होते, अचानक वस्तू बंद पडल्यात, कोणाला अचानकच आजार पण आपल्या घरात आलं, तर हे समजून जायचं की आपल्या घराला दृष्ट लागली. तर ह्याचा आपण कोणाला दोष न देता आपण आपलीच घराची दृष्ट उतरायची आणि आपण टाकून द्यायची. हे असा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घराची प्रगती होईल, आपल्या घरावरची संकट निघून जातील आणि आपलं घर सुद्धा एकदम म्हणजे प्रगती व्हायला लागेल. सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल आणि लक्ष्मीचा सतत वास आपल्या घरामध्ये राहील. धूप, अगरबत्ती सुद्धा आपल्याला ओवाळायची आहे घरामध्ये. सकाळ संध्याकाळ जर तुम्ही कापूर जाळला, तर हे तर खूप अतिउत्तम आहे. कारण कापुराने सुद्धा नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि जे काही आपल्याकडे किटाणू वगैरे असतील, ते सुद्धा या म्हणजे वासाने वगैरे धुपाने निघून जातात. तर त्यामुळे आपण हे दिवे लागायच्या वेळेस तर आवर्जून आपल्याला कापूर जाळायचा आहे, धूप लावायचं आहे. याने सुद्धा घरात म्हणजे आपल्या अगदी म्हणजे प्रसन्न वातावरण तयार होईल. तर हे असे छोटे-छोटे उपाय तुम्ही नक्की करा. आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपण म्हणजे आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केलं तरीही चालेल असं काही नाही, की यांनी करा, मुलांनी करू शकता. म्हणजे आपले मिस्टर, आपण कोणीही करू शकता आपल्या घरासाठी दृष्ट काढायची आहे म्हणून. असं कुठलंच नाही, की ह्यांनी उपाय ह्यांच्या हाताने चालणार नाही का तिच्याने. फक्त मन आपलं प्रसन्न ठेवायचं, विश्वास, श्रद्धा ठेवून आपण हे छोटे-छोटे उपाय करायचे. नक्कीच बघा तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण होईल, सकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या सुद्धा जे मार्ग प्रगतीचे थांबलेले होते ते सुद्धा मार्ग मोकळे होतात आणि आपले जे काही संकट आहे ते सुद्धा निवारण होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.